राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार यांनी बारामती इथल्या विद्याप्रतिष्ठान परिसरातील दादांच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी दादांच्या कार्याचा, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा तसंच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचं स्मरण करण्यात आलं। अजित पवार यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। दरम्यान अजित पवारांच्या जयंतीनिमित्त दिवंगत अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, पाहूया। एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला। घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा। पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ। आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं पोरकं झालंय, यावर विश्वासच बसत नाही। काळानं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेला, तो काळ एवढ्या लवकर तो हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीच पिळवटून निघतंय। डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये। दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिक दृष्ट्या नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।